आलेलं होतं की माझ्या भाच्याला 7 वर्ष विनाकारण गिरीश महाजनांमुळे कारागृहात राहावं लागलं. मात्र चंद्रकांत पाटील जे आहेत आमदार, त्यांनी तुमच्या वक्तव्यावर म्हटलं की कुरूंदकर हा अधिकारी कोणाच्या जीवावर मोठा झालेला आहे. असा आहे, कुरूंदकर हा सरकारी अधिकारी आहे आणि कुरूंदकर या ठिकाणी माझ्याकडे पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर म्हणून होता आणि कुरूंदकरच्या कालखंडामध्येच म्हणजे चंद्रकांत पाटलांच्यावर तडीबारीचे वगैरे गुन्हे दाखल झाले होते. बऱ्याचदा एक 302चाही गुन्हा का 307चा गुन्हा चंद्रकांत पाटलांवर होता. माझ्या मुलाने तो मध्यस्थी करून मिटवला होता. गुन्हेगारी प्रवृत्तीचे माणसं आहे, पण ते मला विचारल्यापेक्षा मी 100 एकराचे पुरावे तर दिलेच आहे. मी म्हटलं होतं की खडसे कुटुंबामध्ये आमची 100 एकर जमीन होती. मी नावंसुद्धा घेतलेले होते आमच्या भावांचे वगैरे सगळ्यांचे. आणि आजही उतारे आजही तेवढेच आहे. आज जर एका भावांची जमीन काढली त्यातनं कमी नाही आहे. आमच्या वडिलांच्या भावांची जमीन काढली तर काही कमी नाही आहे. मला वाटतं चंद्रकांत पाटलांना माहिती नसावं तर त्याने माहिती करून घ्यावी. त्याची जमीन माझ्याकडे आहे, तो पिढी जात आहे. चंद्रकांत पाटलासाठी मी आत्ता जमीन घेतली नाही. त्यांचे सन्माननीय पिताश्री हे इथं हवालदार होते आणि ते हवालदाराचे चिरंजीव आहे. आता त्यांच्याकडे एवढी मालमत्ता कशी आली, इथे एवढी जमीन कशी झाली, एवढं फ्लॅट वगैरे जे घेतले ते कसे झाले. पण हवालदाराचा मुलगा घेऊ शकतो. तुमच्यावरती म्हणजे 34 एकरची 100 एकर असा आरोप केलेला आहे त्याने की एवढे नाही, 100 नाही, 120 एकर जमीन आहे कुटुंबाची आमच्या. 100 फार कमी सांगितले. 120 एकराचे उतारे आजही आमच्या कुटुंबाचे आहे, जे काढू शकतात आणि पाहू शकतात. मला खोटं बोलायची काय गरज आहे. मी जे आहे त्यांनी सांगावं की मी काही हवालदाराचा मुलगा होतो का कशाचा होतो. माझ्या हिशोबावर असेल जमीन ती 34 एकर. पण माझ्या सगळ्या कुटुंबाची जमीन जी आहे त्या कालखंडामध्ये मी अज्ञान पालन होतो आणि 7 वर्षाचा असताना माझ्या वडिलांनी ते जमीन माझ्या नावावर लावलेली होती. म्हणजे असे आमची फॅमिली ही अशी होती. काही एखादा हप्ते घेणाऱ्या माणसाची नव्हती, शेती करणाऱ्या माणसाची जमीन होती. तुमच्याकडे कुठून आले एवढे मालमत्ता जरा जाहीर करा. 50 खोके सब कुछ ओके म्हणून म्हणतात, त्याच्यामधनं आलं मी समजू शकतो. पण एखादा हवालदाराचा मुलगा हे घेऊ शकतो हे मला मान्य आहे. गेल्या 7 वर्षापासून निधी अभावी मुक्ताईनगर तालुक्यातील कुरखडी येथील श्री संत मुक्ताई मंदिर जीर्ण रचका अपूर्ण अवस्थेत आहे. या संदर्भातलं पत्र तुम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी यांच्याकडे या ठिकाणी दिलेलं आहे. काय नेमकं मुक्ताई तीर्थक्षेत्र विकास योजनेसाठी मी मंत्री असताना एक आराखड्याला मंजुरी दिली होती. त्या आराखड्यापैकी काही पैसा त्या कालखंडामध्ये मिळाला आणि त्यामधनं मुक्ताई मंदिराचे बांधकामंसुद्धा झाले. आत्ताही 9 कोटीच्या त्या आराखड्यातले काही पैसे आताही उपलब्ध झाले. हा एक आराखडा 100 कोटी रुपयाचा त्या संदर्भामध्ये होता आणि नंतर मंदिराच्या संदर्भामध्ये 25 कोटी रुपयाचा आराखडा होता. या आराखड्याला जिल्हा नियोजन मंडळाच्या मान्यता घेतल्याशिवाय त्याला पैसा पुढचा मिळत नाही, असं उत्तर मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भात सरकारनं दिलेलं आहे. या ठिकाणी 7 वर्ष झाले मंदिरासाठी 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही सरकारकडून. जो पैसा मिळाला तो आमच्या कालखंडामध्ये जे मंजूर पैसे आहेत त्याच्यामधनं मिळाला. आत्ता जे बांधकामं त्या ठिकाणी काही प्रमाणात सुरू आहे ते पर्यटन विभागाकडनं सुरू आहे, ते तीर्थक्षेत्र विकास योजनेमध्ये नाही. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आमदार महोदयांनी जर त्यांना मुक्ताईविषयी प्रेम असेल, श्रद्धा असेल तर सरकारला सांगून मुक्ताई मंदिराचा विकास करावा, त्याचा जीर्णोद्धार करावा, जे अपूर्ण अवस्थेत 7 वर्षापासून आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.